मग आता भाजप आपलं वापरून घेतलं का? असं कधी होत नसतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता एक वातावरण तयार होतं, वापरून घेतलं एकनाथ शिंदेंना, वापरून घेतलं शिवसेनेच्या आमदारांना, भाजपने वापरलं, सत्तेपुरतं तात्पुरतं मुख्यमंत्रीपद दिलं, आता काही राहणार नाही, आता अधोगती होईल पक्षाची. कसं बघता तुम्ही? या शंका ज्या आहेत ना, अनेक जण उपस्थित करतात. एक तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की गेली निवडणूक जी आहे ना, हे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी हे सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवतोय. चेहरा कोण होता आमच्याकडं? एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे नेतृत्व. आणि शिंदे साहेबांनी सुद्धा त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये एवढं काही स्वतःला झोकून दिलं होतं की त्याचा परिणाम एवढा झाला जनसामान्यामध्ये. अहो कधी नव्हे ते एवढ्या सीटा आल्यात ना. हे भाजपने गृहीत धरलं होतं का त्यांच्या तेवढ्या सीट येतील? नाही, कधीच नाही. त्यांना सुद्धा असं वाटत होतं काय नाही 90-95 ठीक आहे. आम्ही जे काही 80 सीट लढवल्या तो 60 सीट आल्यात, काय स्ट्राईक रेट आहे. आम्हाला सुद्धा एवढं वाटत होतं का? नाही, आम्हाला वाटत होतं 45-50च्या आसपास आपण जाऊ. परंतु हे जो चमत्कार आहे हा त्या शिंदे साहेबाच्या कामाचा परिणाम आहे. आणि मग जेव्हा सत्ता आली तर त्या टायमाला साहजिक आहे भाजपचे संख्याबळ तुम्ही जर पाहिलंच 132, आम्ही 60, दादा काहीतरी 42. हा जो गॅप आहे. आता माझं जर मत विचाराल तर मी तर म्हणणारच ना की माझ्या पक्षाचा नेता एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही माझी भावना आहे ना. भाजपची भावना काय आहे? आमचे 132 आमदार आहे, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते त्यांची भावना आहे. अजितदादाचं तर किती वेळा तुम्ही ऐकता, त्यांच्या नेत्यांचं किती वेळा ऐकता की ते मुख्यमंत्री झाले पाहिजे. आता ही गरज म्हणून नाही, परंतु नेत्यांची भावना किंवा पक्षनेत्याबद्दल आपले असलेलं विचार हे मांडायला स्वातंत्र्य आहे. पण तो राजकारण करत असताना त्या सगळ्या बाबी या विचारात घेण्याचं जे काही आपण त्यांना सांगितलंय ते निर्णय घेतात ना. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील की अजितदादा असेल, त्यांनी घेतलेला तो जो सामूहिक निर्णय, मग त्याच्यासाठी मग पुन्हा असं कसं झालं, मग आता भाजप आपलं वापरून घेतलं का? असं कधी होत नसतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.